हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये, अनफिल्टर लाईफ एपिसोड 8. आत्ता सकाळचे 7:30 वाजल्यात आणि आपण चाललो आहे संजय गांधी नॅशनल पार्कला वॉकॅथॉन अटेंड करायला. तिथे आपलं शूट आहे. येस, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, खूप मजा येणार आहे. आणि हां, आपल्यासोबत आहे ऋषिल, तो पण येतो आपल्यासोबत. येस, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. गाडी पार्क करू आणि आपण पुढे जाऊ आतमध्ये वॉकॅथॉन. ओके, वेलकम गाईज इन संजय गांधी नॅशनल पार्क. आता आपण पोहोचलो इकडे नॅशनल पार्कमध्ये आणि थोडा लेट होतो, त्यामुळे शूट डायरेक्ट चालू केलंय. तुम्हाला मी दाखवू नाही शकलो एंट्री. येस, तुम्ही बघा पुढे आपली वॉकॅथॉन चालू आहे आणि 5 किलोमीटरचा वॉकॅथॉन आहे. तुम्ही बघा, मी पण पहिल्यांदा झालं एक्सपिरियन्स घ्यायला. येस, आणि शूट पण करतोय आपण. Welcome. Because we have already faced a delay, we'll move forward with the guidelines quickly. So the guidelines are very basic. First, follow the volunteer. Keep yourself hydrated. Good. Now this is for your chest and for your stomach, right? Okay. Just move like this. Left and right. Left and right. Everybody. ओके, आता सगळे पोचलेत. इकडनं आता हा वॉक चालू होईल. मे बी आपण या साईडने जाणार आहे. लेट्स सी काय इन्स्ट्रक्शन आहे. ओके, गाईज आता वॉक चालू झालाय आणि प्लस शूट पण चालू आहे. दोन्ही पण मॅनेज करतोय. येस, व्हिडिओला लाईक करा. इथे काही असे फूड आयटम सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकतात. काही खायला हवं तर इकडे लोकांना फूड आयटम सुद्धा. तर आवाज युअर एक्सपिरियन्स इन फर्स्ट टाइम इन मुंबई नॅशनल पार्क. Actually, this is the second time, but I usually sit with the office work. But now it is I came out for a walkathon. Good experience, and I met. I spoke to many people who had shared their personal experiences, which was very much required rather than having some office kind of stuff talking. Good experience. Thanks. Okay, thank Thanks you. for making. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द अनफिल्टर लाईफ एपिसोड 8. आजच्या एपिसोडसाठी आपण आलो आहे नॅशनल पार्कला एकदम एनर्जेटिक वॉकॅथॉनसाठी. आणि ही वॉकॅथॉन चालू पण झाली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. मी शूट करतोय आणि डॉक्युमेंट करणार आहे ही वॉकॅथॉन आणि माझा नॅशनल पार्कचा एक्सपिरियन्स. येस, तुम्ही पण माझ्याबरोबर व्हिडिओ थ्रू हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. खूप टाईम नंतर मी येतोय या नॅशनल पार्कला, पण खूप मस्त वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. पक्ष्यांचे आवाज आणि गाड्यांचा जरा पण आवाज नाही आणि खूप मनाला एकदम शांत करणारी फिलिंग आहे इकडे. यायला हवं. हे मुंबईत आहे आपल्या. येस, नक्की तुम्ही पण व्हिजिट करायला हवं असं कधी सुट्टी असेल तर.
एक नेचरमध्ये राहायला खूप बरं वाटतं आणि येस गुड फिलिंग. सकाळची एकदम फ्रेश हवा आणि सगळीकडे ग्रीनरी बघून आहे ना खूप मस्त वाटतंय. आणि हा एक्सपिरियन्स आपल्याला रोज घेता येत नाही. सो मी ग्रेटफुल आहे मला हा एक्सपिरियन्स घेता आला आणि एवढी एनर्जेटिक लोक आहेत आपल्यासोबत. सो खूप पॉझिटिव्ह फिलिंग आहे. शांतता आहे इकडे. मला असं वाटतं कधी कधी सिटी लाईफमधून ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं. तुला काय वाटतं ऋषील? बरोबर आहे, बरोबर. कधी कधी निसर्गामध्ये पण येऊन फील घेतला पाहिजे आपण. थोड्या दिवसानंतर सकाळ सकाळी उठलं पण एवढं भारी वाटतंय ना. एक खरंच. नंबर एन्व्हायरमेंट, एक नंबर आहे इकडे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो माझ्या समोरचा. बघा किती शांतता आहे, फक्त पक्ष्यांचा आवाज आहे आणि हे आपण निर्माण केलेली वाहनं. इथे बायोडायव्हर्सिटीला थोडं हार्मफुल आहे पण काय करणार, इथे स्थानिक लोक राहतात सुद्धा. सो एवढं होऊन जातं प्रदूषण आपल्यामुळे, नॉईज पॉल्युशन म्हणा आणि इतर काही. सो यस तेवढं ॲक्सेप्टेबल आहे. बट आपल्यासारख्या सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मुंबईमध्ये का होईना पण हा एक खूप मस्त स्पॉट आहे निसर्गाच्या जवळ जाण्याचा. शांतता तर लय आहे इकडे, एक नंबर शांतता हो आहे. शांतता खूपच आहे. थंडीमध्ये तर अजून मजा आली. हा आता जरी आम्ही उन्हाळ्यात आलोय गाईज, पण थंडीमध्ये इकडे काय माहोल असेल बघण्यासारखा. गाईज आम्हाला एक हरिण दिसलंय चालता चालता गाईज, पण माहित नाही तुम्हाला दाखवू शकेन की नाही. वेट मी ट्राय करतो. इकडे इकडे ह्या साईडला हरिण आहे ते. मी ट्राय करतो जरा थोडं जवळ जाऊन शूट करायचं. काहीच आपल्या इथे काय दिसलं बघा, नॅशनल पार्कला आलेलो आणि आपल्याला काय दिसलंय? हरिण आहे भाई. आजचा दिवस थँक्स टू गॉड ग्रेटफुल आहे त्या दिवसासाठी. जवळून जा. आम्ही इथं थांबलोय, भावाला ताण लागले नाही ना. सो आम्ही अराउंड 2-1 किलोमीटर चाललो असेल अजूनपर्यंत. बघूया अजून आपल्याला पुढे जायचं आहे. ऊन तर खूप वाढलंय त्यामुळे माहित नाही आपण पूर्ण कव्हर करू शकू. जेवढं होईल तेवढं करूया. ओके. प्रत्येक पावलासोबत असं वाटतंय आपण स्वतःसाठी खूप चांगलं करतोय. एक नॉर्मल वॉकॅथॉन आहे पण नेचरमध्ये चालून एवढी पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होते ना, खरंच खूप बेस्ट बेस्ट. आणि इथे असे सफारी, लायन आणि टायगर सफारी सुद्धा आहेत. अशा बस आहेत, तिथनं आपण लायन आणि टायगरच्या सफारीसाठी जाऊ शकतो. आणि तुम्ही सायकलिस्ट बघू शकता केवढे आलेत. सी. सो येस खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे या साईडला. आणि साईडला तुम्ही सायकलिस्ट बघू शकता. गाइस फोटोग्राफर देख सकते हो, फोटोग्राफी की कोई एज नहीं हो सकती. लाइव एग्जांपल.
चाट घेतला खायला. मस्त एकदम. भूक लागली आणि आपल्याला इकडे ब्रेकफास्ट पण आहे. हे आपल्या BNP ऑर्गनायझेशन कडनं आहे वॉकॅथॉन. सो आपल्याला ब्रेकफास्ट पण असणार आहे. सो पण अजून ते लोक पोचले नाही आहेत. ते लोक थोडं ट्रेल करून येत आहेत. आम्ही जरा शॉर्टकट मारून आलोय. सो आता आम्ही इकडे वेट करणार आहे त्यांचा आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू. गाईस ते लोक पण आता पोचलेत तेव्हा दिसतात इकडनं येतात आणि आम्ही इथे पहिलाच पोचलोय आणि नाश्ता पण fast सुरू आहे आम्ही. केलाय. आम्ही जरा शॉर्टकटने आलो. ते लोक थोडं ट्रेल करून आले. ओके सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियंस Well, it ऑफ was वॉकॅथॉन? Well, it was amazing. बहुत मजा आया. We had a team bonding. We walked. The air was fresh. थोड़ा सा heat था, but Yes. we made it. We made it within less than 1 hour. So it was indeed. Go. Okay, sir. Hello guys. Hello. Hello. So, what is your experience? Amazing experience. I'm as it is a fan of morning walk, and this seems to be really good. I enjoyed a lot, and with so many people around my own team, knowing them closely now, good experience. Thank It you. was rejuvenating. Very good experience. Thank Thank you. you. Thank you. ओके सो हमारा वॉकॅथॉन हो गया है ख़त्म और अभी हम लोग आए पार्किंग में और यहाँ से हमें गाड़ी लेके आगे जाना है ब्रेकफास्ट के लिए गोकुल आनंद होटल. सो यस मैं दिखाता हूँ जो भी मैं डॉक्यूमेंट करूँगा क्या ब्रेकफास्ट होने वाला है. सो पार्किंग एरिया कुछ ऐसा दिखता है. बोरवली नेशनल पार्क. सो ओवरऑल वॉकॅथॉन के लिए बिग थम्स अप. मज़ा आया. एक अलग एक्सपीरियंस था. तो अभी गोकुल आनंद हम लोग ब्रेकफास्ट के लिए पहुंचे और यहाँ हमें फ्लोर जाना है और ये है lift. सो गाईज आता आम्ही निघतोय इकडनं. नाश्ता वगैरे झालाय. सो गाडी घेऊन सरळ मालाडला जाऊ. खूप ऊन आहे. सो बघूया आता. हे माझ्यासोबत हे दोघं आहेत. हा मीरा रोडला जाईल आणि ऋषी माझ्यासोबत येतोय. सो येस दॅट्स इट फॉर द आनंद गोकुल आनंद हॉटेल. सो पुढे कंटिन्यू करतोय मी व्हिडिओ. One eternity later. वेलकम बॅक गाईज. सो आता 10:30 वाजलेत आणि आम्ही धुरंधर रिव्हेंज या मूवीच्या शोला आलो आहे. सो येस आता आपण मूवी बघू आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊ नक्कीच की कसा होता मूवी. सो माझ्यासोबत आता मयुरेश आहे, धीरज आहे, तुषार आहे, सूरज आणि रोशन आहे. त्या साईडला थांबला आहे तो. काय पैसे दिले पांडुले की ते ना का बोलू. द्या 60 रुपये. एक्साइटेड फॉर धुरंधर. येस आपण टायमवरचं पोचलोय आणि थिएटरचा व्ह्यू काय असा आहे. अधिक माहिती आणि आयकर घेण्यासाठी आजच भेट द्या www.141516
approximately. खाली आहे खाली तीन खाली आहे 14 15 16 या बघ या तीन इथे एक आहे टिंग्या इथं लाईनीत आहे. ओके सो गाईज 3 वाजलेत आणि आम्ही आत्ता मूवीमधून बाहेर आलो आहे. आमचा 10:30चा शो होता. मूवी खूप मोठा आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हीसुद्धा नक्की जाऊन बघा. आणि येस हा एपिसोड मी इथेच संपवतो. आता घरी जाऊ आणि मस्त रेस्ट करू. सो येस पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. ओके बाय बाय. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.